हेरांक दुर्सोंचे सोडा आपणाची जबाबदारी कान्योम शिका आणि तवळ खंडीत जाऊन तुमची जिणी बदलतले. तुम्ही चिंतूंक पुरो आज कितें हाच्या विशयान उलयता, फायनान्सा विशयान कितें उलयना म्हण. खंडीत जावनी फायनान्साक आनी ह्या टॉपिकाक खंडीत जावनी कनेक्शन आसा. आयले वार जायते पुटी हांव आमच्या कम्युनिटीच्या संद्या लागीं संवाद करतना जायते पुटी पयशे विशयांत पयशे बरे करून गळटात, पयशे आसतात, पूण खंयच्याकी रितीन पयशे होगडायतात. वा जायते पोटी पयशे करची शाकी असता पूण पयशे करूंक मुखार वचनात आनी संदर्भाक परिस्थितीक आवय बापायक समाजीक दुसोन बसतात. अशें म्हणटना थोडी संगती हांवें शिकयल्लें तुमकां सांगत जाय म्हण बगता. केदोळ आमी आमच्या जिणेंत 100% रेस्पॉन्सिबिलिटी कान घेता, तोवळ आमी चड पॉवरफुल जाता आनी आमच्या जिणेची दिशा बदलूंक शकता. तुमचे कडेन एक सवाल विचारूंक आशेता. तुम्ही आज खंयच्याय परिस्थितीर आसूंक पुरो. ह्या परिस्थिती बरी नासल्या तवळ तुम्ही कितले पोटी तुमच्या आवय बापायक, समाजीक, तुमच्या टिचरांक, तुमच्या लाखाक, तुमच्या भाव भयणींक वा तुमच्या पार्टनराक तुम्ही दुरसल्ले आसा. जायते पोटी आमी कामांत बरें करिना, कामां गेल्ल्या तवळ इकॉनॉमीक दुरसता. अशे जायते संदर्भ आसूंक पुरो आमी हेरांचेर ब्लेम घाल्ले. पूण आज खंयच्याय परिस्थितीर आसूंक पुरो एक घडी तुम्ही चिंतून पळया, कितले फावटी तुम्ही तुमच्या जिणेंत जे कितें तुम्ही आज जाल्यात त्या संगतीक तुमीच जबाबदारी कान गेल्ली आसा. म्हणजे परिस्थिती कशी आसूंक पुरो हांव ही जबाबदारी कान घेवन हांव मुखार येता, मुखलें मेट घेता आनी कसलेय मुखार कांय सोडून जायत जाल्यार ते म्हजे वयर म्हण कितल्या जाणांनी तुम्ही हक्कान वा अधिकारान सांगिल्लें आसा. हांव कित्याक सांगता गे म्हण सांगल्यार के दाडा आमी 100% जबाबदारी आमी कान घेता, ते दाडा आमच्या जिणेंत पावर येता. आनी के दाडा आमी ब्लेम करता, ते दाडा आमी आमकांच वीक म्हण बगता आमकां. कित्याक आमी दुसऱ्या मुखार ससारायचे जाता. आनी रेस्पॉन्सिबिलिटी आमची जिणी पॉवरफुल करता. जायते पोटी आमच्या जिणेंत आमची इकॉनॉमी जावंक पुरो, आमचे मार्केट जावंक पुरो, दुसऱ्या व्यक्तीक जावंक पुरो, आमकां कंट्रोल करूंक जायना. पूण आमी आमचे हॅबिट्स, आमची संवयो कश्यो आसात, आमचे रिएक्शन जर तर कलयेक कुटुंबा भितर चल्ले आनी तोवळ त्याच परिस्थितीक लागून आमी कशे रिएक्ट करता. आमचे लर्निंग्स आमी कितें शिकयेत, कितें शिकनासतना सोडयेत. आमचे डिसिप्लिन आमी कशे आसांव, कशे उलयतां, कशे आमची जिणी मांडून हाडल्या, हे सगळे आमच्या कंट्रोलार आसता. जायते पोटी जे कितें आमच्या कंट्रोलार आसाना ताच्या विशयांत आमी उलयता आनी जे कितें आमी कंट्रोलार आसा आमच्या ताच्या विशयांत आमी विसन सोडटा. हांव थोडे एक्झाम्पल दिवंक आशेता. तुम्ही अब्दुल कलामा विशयांत कळीत आसा जावंक पुरो तुमकां. तो एका ल्हानशा हळ्ळेंत जल्माल्लो, दुबळ्या कुटुंबांत जल्माल्लो. परिस्थिती कांयच बरी नासली. एका स्ट्रीट लायटांत चिमणीच्या स्ट्रीट लायटाक जावंक पुरो वा एक चिमणी दवरून त्याच्या उजवाडाक ताणें शिकिल्लें आनी तो ताच्या उपरांत सायंटिस्ट जालो. आमच्या इंडियेचो प्रेसिडेंट जालो आनी जायत्या जणांक तो एक लीडर जालो. हाका कारण कितें? जर तर ताणें ताची परिस्थिती समजनासल्या तवळ हांव दुबळो जावन आसलो, म्हजी आवय बापूय हाका कारण म्हूण सांगून जर तर तो शिकनासतना बसुल्लो तर जाल्यार खंडी जावन तो आज आमकां समाजांक मोगाळ जातो ना वा जायते लोकांक एक मार्गदर्शक जातो ना. पूण आज हर एकलो मनीस ताका मानतात कित्याक ताचेंत एक एटिट्यूड जावन आसलें ते सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी. परिस्थिती कशी आसूंक पुरो हांव जिणेंत मुखार येता, कश्ट काडटा, काम करता, शिकता आनी दुसऱ्यांक एक आदर्श जाता. हे जावन आसल्यार ताणें घेतिल्ले ते रेस्पॉन्सिबिलिटी न्ही ताणें ब्लेम करूंक नासलें. आता विविध संदर्भांनी आमी कशी रेस्पॉन्सिबिलिटी घेवची हाच्या विशयान पळया. फायनान्स विशयान तर जायती जाणां सांगतात म्हजी सॅलरी मस्त उणी आसा. दीस येतना म्हारगाय सट्टेत आसा. म्हाका चड पयशे सेव करूंक जातेत ना. बट रियालिटी कितें? ऑफकोर्स हर एक वर्स चड हर एक वर्स येताना म्हारगाय सट्टेत आसता ते दॅट इज अ कॉमन फॅक्टर. बट आम्ही हर एक वर्सा येताना आमचे फोन अपग्रेड करता, कार अपग्रेड करता, घरा आमचे लाईफस्टाईल अपग्रेड करता, अननेसेसरी ईएमआय खान घेता. तोवळ आम्ही
आमकां दुसना पूण परिस्थिती बिगडल्या तवळ जायत्या दुसऱ्या संदर्भांक आमी लागून आमी म्हणटा परिस्थिती सोमना हाका ती कारण गव्हर्नमेंट कारण म्हणजे फॅमिली कारण आणि कोण कारण म्हणून सांगता पूण आयची हकीकत कितें म्हणून सांगल्यार जायत्या प्रोफेशनला लागी म्हळ्यार एज्युकेटेड मनशा लागी सॅलरीड मनशा लागी कळीत आसल्या व्यक्ती लागी आज एक 6 म्हयन्याचे एमर्जन्सी फंड नात कितलीशीं जाणां तांचे एका सॅलरी वयर डिपेंड जावन आसात फाल्यां सकाळी एक जॉब लॉस जायत जाल्यार तांचे सगळे टेन्शनाची जिणी तांची मुकली जाता चिंत्या तुम्ही तुमच्याकडे एक कार आसा आणि तुम्ही ते कार ड्राईव्ह करतात आणि जर तर रोड समोर म्हणून स्टेअरिंग वयल्यान तुमचे ते हात तुम्ही सोडलो तर जाल्यार रोडाक दुरसोन परिस्थिती कशी जाय तर तुम्ही जस्ट चिंतून पळया रोड सोमना जावंक पुरो हांवें जबरूतेन ड्राईव्ह करचे म्हजें काम तशें कर जबाबदारी घेवन जर तर हांव मुखार वचन तर जाल्यार शापितायेन म्हाका खंय पावस जाय तें हांव वचून पावता पूण जर तर हांव रोड समोर हांव वशिंत वेता म्हण गेल्यार तुमी ऍक्सिडेंटाक वळख जाता तर दुसऱ्यांक ताची जावनक मार जावची चान्सेस असतात सो त्या खातीर केदाळा आमी 100% रेस्पॉन्सिबिलिटी घेता तेदाळा आमची जिणी कंडी जावनी बदलता आमच्या कॅरियरा विशयांची पळया आमच्या जॉब विशयान पळया जायते फावटी आमी दीस रात काम करता आनी म्हणटा म्हजी कंपनी म्हज्या विशयान जवळ म्हाका चड सॅलरी हायक करना हांवें कितलें काम केल्यार गणनेक घेना पण तुमकांच तुम्ही सवाल करनिचारा तुमचे कम्युनिकेशन तुम्ही इम्प्रूव्ह केला की तुमच्याकडे ते लीडरशिप स्किल्स असा की तुमच्याकडे ते सेल्स स्किल्स असा की तुमचे तावन कंपनी काय म्हणी बरेपण जाते तसा की वा जे किती रुटीन काम करूंक आसा तितले मात तुम्ही काम करते तसा तुमच्या कंपनीक तुम्ही एक ऍसेट जाल्यात वा एक लायबिलिटी जाल्यात हे आम्ही चिंतून पळयचंय तुम्ही पळयलें तर जाल्यार स्टीव जॉब्स विशयान जर तर तुमकां गोत्त आसा जर जाल्यार ताका ताच्याच कंपनीन ताच्या कंपनींतावन भायर घाल्लें पूण स्टीव जॉब्स ताच्या खातीर दुरसोन बसोंक ना तो भायर आयलो ते एम्बॅरसमेंट सोसून भायर आयलो आणि आणि कितें हांवें बरें करयेत म्हणून चिंतून फाटीं वचून चड आनी चड बळादीक जावन आज ऍपल कंपनी त्यांनी फॉर्म केल्या आणि आज तुमकां कळीत आसूंक पुरो कितले लोक ऍपल कंपनीचे फॅन जावन आसा आणि कितले टर्नओव्हर ते करतात आसात कितले जणांक ताणें कामां दिलां कितल्या जणांची जिणी ताणें बदलावण केल्या आमच्या रिलेशनशिपा विशयान पळया संबंध विशयान पळया जायते फावटी रिलेशनशिपा विशयान आमी सांगचे आसा म्हजो नवरो म्हाका समजना म्हजी बायल म्हाका समजना म्हजी आवय बापूय म्हाका समजनात म्हजी भुरगीं म्हाका समजनात सकाळी उठल्या हांव सांजे मुसूर जायते कंप्लेंट्स जायते ब्लेम्स पण जे कितें म्हाका सांगूंक आसा ते हांव करेक्ट रितीन सांगता वा ना म्हजें कम्युनिकेशन कशें आसा वा दुसरी उलयतना हांव कितल्या बऱ्यान आयकता वा दुसऱ्यांनी काले एक बरें केलें तर जाल्यार हांव कितलें एप्रिशिएट करता तांकां हे आमी जर तर चिंतून पळयलें तर जाल्यार आमचें तें कितें उणेंपण आसा तें आमकां कळीत जाता आमी कितें दुसऱ्यां तें कितें उणेंपण आसा ताच्या विशयान मात्र चिंता सोडल्यार हांवें खंय बदलावण करीचय हांवें खंय म्हजी रेस्पॉन्सिबिलिटी घेवचय हाच्या विशयान आमी चिंतूंक वचना ब्लेम करतना आमचे इगो येता आणि केदाळ इगो येता तेदाळ आमची मॅच्युरिटी उणी जाता आणि आमी थंय संबंध तुटूंक वता आमच्या हेल्था विशयान जायते फावटी आमकां आमच्या हेल्था विशयान तर जबाबदारी कान घेवंक फुरसत आसना थोडे फावटी जिम एक्सपेन्सिव्ह जावंक पुरो ऑर्गेनिक फूड्स एक्सपेन्सिव्ह जावंक पुरो हेल्दी फूड कान घेवंक डिफिकल्ट जाला जावंक पुरो टाइम ना जावंक पुरो अशी जायती बेजबाबदारीतनाची आमी जबाब दिता पण रियालिटी कितें म्हणून सांगल्यार आजकाल लायफस्टायल डिजीज जायते सट्टेत आसात कित्याक आमी आमच्या घरा ऑर्गेनिक खावंक जावंक पुरो वा बरें हेल्दी फूड खावंक वचना भायर मेळ्ळें जंक फूड खावन घेता आनी आजकाल डायबिटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी असले जायते पिडा येतात आसात आणि तितले मात्र न्ही असल्या सर कारणा खातीर जॉबाचे टेन्शन जावंक पुरो रिलेशनशिप टेन्शन जावंक पुरो पयशांचे टेन्शन जावंक पुरो हे पुरो सोडून टेन्शन चड जावन न्हीद पडनासतना जायते फिजिकल ऍक्टिव्हिटीज नासतना जायते फावटी हेल्थ पाड जाता चिंता तुमच्याकडे एक कार आसा ते तुम्ही सर्व्हिसच करनात आणि 20 वर्सां जावन ते कार चलयचे म्हणत तर जाल्यार ते कार चलता गे
कंडी जायना एक मोमेंट येता आणि ते कार स्टक जाता मागीर मे बी तुमकां ते कार काडचीच परिस्थिती येना जावंक पुरो म्हळ्यार खरोखूच जायना जावंक पुरो कित्याक तुमी 20 वर्सां तावन मेंटेन करूना अशेंच जाता आमच्या जिणेंत कित्या खातीर लोक जबाबदारी घेवंक फाटीं करता कित्याक म्हूण सांगल्यार ते एक अनकम्फर्टेबल लायफ कित्याक आमी केदाळे एकच रुटीनान जावन येता एकच सारखे करनासता इल्लेशे भायर वचून इल्लीशी बदलावन करी जे म्हूण सांगल्यार खालेंगी इल्लेशे आमच्या जिणेंत इशीन तिशीन जाता हांवें कित्याक करीत जाय हेरांनी केल्यार बरें आसा हांवें आसचें तशें अशे जायते चिंता आमच्या मतींत येतात आणि ब्लेम करतना एक तर सुलाभ यायचे हांवें न्ही दुसऱ्यांनी केल्लें म्हूण सांगतना एका तराचे एक तक्क म्हणटात एक शांती समाधान मेळटा थोडे म्हणटात बट मागीर खंडीत लॉंग टर्माक जायते रिलेशनशिपाचे जावन पाड जातात विक्टीम माइंडसेट म्हणटात जायते फावटी तुमी पळयलां जावंक पुरो आमकां तोंदरे येतना आमकां प्रॉब्लेम जातना आमचे थंय समस्या येतना जायते फावटी आमी देवाक एक सवाल विचारचे आसात देवा हांवूच कित्याक देवा हे म्हाकाच कित्याक कर्ग धाडलाय म्हज्याच जिणेंत कित्याक अशें जाता तसा पूण एक घडी चिंतून पळया केदाळा देवान आमकां जायतें दिलां त्या दाळा आमी देवाक अर्गां दिवंक आमी फाटीं सरता आमकां ताकाय पुरसोत आसना तो वळ आमी विचारना देवा म्हाका कित्याक तुवें इतलें दिलाय म्हज्या शेजारचे कित्याक दिवनाय म्हज्या कुटुंबाच्या दुसऱ्या व्यक्तींक कित्याक दिवनाय म्हूण आमी केदाळाय विचारना म्हणजे सक्सेस येताना आमी ताचे क्रेडीट आमकां दिता तेंत आमचे जिणेंत कांय उणेंपण जाताना ताचे बदलाम आमी दुसरे वयर घालता तर आमी कितें करचें माय लायफ इज माय रेस्पॉन्सिबिलिटी म्हजी जिणी म्हजी रेस्पॉन्सिबिलिटी जावन आसा जावंक पुरो थोडे फावटी परिस्थिती समजना पूण ती परिस्थिती बदलोवचे हक्क म्हाका आसा जबाबदारी म्हाका आसा कितें करियेत हर एक बदलावण करूंक साध्य आसा पूण कशें करियेत एक शिका म्हजें शिकोवन जालां आतां भुरग्यांक शिकोवचें काम म्हूण सांगून बसनाकात समाज बदलते तसा संसार बदलते तसा जायते नवे सामे ते तसा हांवें आसचें तशें म्हूण सांगल्यार आमकां जिणेंत जियोंक खंडे साथ दिना सो कितले जाय तितले शिका कित्याक आमी अपडेट करणं तसो आसय कितले तांकता तितले पयशे सेव्ह करा सारक्या जाग्यांनी इन्वेस्ट करा आणि इन्वेस्ट करतना ही जबाबदारी कान घेया जायते फावटी हांवें पळयल्लें जावन आसा प्रॉफिट येतना कोणी कोणाक सांगना तेंत खंय एक लॉस जालें जाल्यार हांव तुवें सांगून हांवें पयशे गेल्ले आनी लॉस जाले म्हूण सांगतात सो हे ब्लेम करची परिस्थिती तेंत इन्वेस्ट केल्यान हांवें इन्वेस्ट केल्ले हांवें जबाबदारी कान गेल्ली त्या खातीर हांव आज हांगा पावलां म्हणटा सो जायते फावटी परिस्थिती आमी चिंतिल्ल्या बरी आसना जावंक पुरो थोडे फावटी गव्हर्नमेंटाचे रेग्युलेशन चेंज जाल्यार जावंक पुरो सडन वार येता जावंक पुरो सडन रिसेशन आयलां जावंक पुरो सडन इन्फ्लेशन सट्टा जावंक पुरो जायते संगती आमच्या कंट्रोलांत आसना जे कितें आमच्या कंट्रोलांत आसात ते आमी करचे सरसूक्त जावन आसा आमचे हेल्थ इम्प्रूव करूंक पळया जायते संगती आमच्या हातांत आसात मे बी एक दिसाक अर्दो घंटो आमच्या खातीर दिवचें गी इल्लीशी एक्सरसाइज करचे गी इल्लीशी कुटुंबा सांगाता बसून आसून खेळचें गी आजकाल अशें जालां की सगळो दीस सकाळीं जावन सांजे मुसोरो आमकां मोबायलांत टायम स्पेंड करूंक टायम आसा पूण भुरग्यां लागीं आवय बापूय लागीं व्हंकल न्हवऱ्या मदें संबंद ना कित्याक केदाळे एक 5 मिनटां फ्री जातात ते दाळ हातांत मोबायल येता आणि आमी परिस्थिती बिगडल्या ते दाळ आमी हेरांक बदलाम करता आणि केदाळा तुमी जबाबदारी घेता ते दाळ तुमचे थंय कॉन्फिडन्स डेव्हलप जाता जे काही तुमी आसात थंय जावन तुमची जिणी बदलावण जायची तर जाल्यार खंडी जावन तुमचे अप्रोच चेंज जायचे आमी जायते फावटी दुसऱ्यांक बदलूंक प्रयत्न करता हांवें म्हज्या मेंटर्स जावन शिकिल्लें जावन आसा आमच्या जिणेंत आमी कोणाकय बदलूंक साथ दिना जावंक पुरो आमची आवय बापूय जावंक पुरो आमचो न्हवरो वा व्हंकल भुरगीं कोणाक आमी केवल सांगीत पूण बदलावण 100% तांकां हाडचे आमचे थंय साथ दिना कोणें बदलयत गी म्हूण सांगल्यार आमी बदलोवंक मात्र आमचे तावन साध्य आसा कित्याक आमी बदलता ते दाळा परिस्थिती बदलता संबंध बदलतात संबंध बरे जातात आमकां पळोवन हेर लोक तांची जिणी बदलतात
सो त्या खातीर आज तावन आमी सगळे एक निचेव करया म्हाका इधर सगळ्या कितेंय परिस्थिती येवंक पुरो जायते फुडें थोडे चॅलेंज दितात आमकां आमच्या जिणेंत चड आनी चड स्ट्रॉंग करच्या देव आमचो हात सोडून घालता म्हण न्ही पूण देव आमकां करशिता आमकां चड आनी चड बळादीक करच्या चड आनी चड मुखार प्रॉस्पेरिटी वा संपत्ती समृद्धी आमच्या जिणेंत घेवच्या कित्याक आमी मुखार गेल्ल्या त्या दाळा मात्र केदळ आमी एक्शन कान घेता केदळ आमी एक डिसिशन कान घेवन मुखार येता डिसिशन करेक्ट की रॉंग नी मागीर डिसायड करचे डिसिशन खान गेले उपरांत ते खान गेल्ले डिसिशन करेक्ट करची आमची जबाबदारी जावन आसा आज जावन एक निचेव करया आमच्या गव्हर्नमेंटाक आमच्या समाजीक आमच्या आवय बापायक आमच्या कुटुंबदारांक आमच्या क्लायंटांक आमच्या बॉसाक ब्लेम करचें सोडया आमचे फ्युचर आमी कान्यूंच्या रेस्पॉन्सिबिलिटी वयर आसा तर आज जावन आमची जबाबदारी आमी घेया आमचे थंय बदलाव हाडूंक आमी प्रयत्न करया आमी बदलल्या तर जाल्यार सगळो संवसार बदलूंक साध्य आसा मोग असो न्ही आनी एका व्हिडिओन मेळया तावळ मनसर देव बरें करूं